नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून दोन मस्त अशा नाश्त्याच्या रेसिपीज बनवणार आहोत। बनवूया पहिली रेसिपी। तर यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतला, त्याच वाटीने मोजून 1 वाटी इथे मी बेसन घेतलं आहे। यानंतर अर्धी वाटी यामध्ये दही घालायचं आहे। आता यामध्ये पाणी घालून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करत जायचं आहे आणि सगळ्या याच्यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। असं पीठ आपल्याला यासाठी हवं आहे, पाहू शकता। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे असंच 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जो रवा आहे तो छान फुलेल। तर इथे आता साधारण 10 मिनिटं झालेत, आपण पाहूया। हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे, तर यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला आणखी घालावं लागेल। हे एकदा मी हे मिक्स करून पाहते। तर इथे मी आणखी 2 चमचे पाणी घालते आणि हे एकसारखं करून घेते। आता यामध्ये आपण भाज्या घालूया। तर इथे आता मी किसलेला गाजर घालते यामध्ये। यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आहे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे। यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। हे सगळं मिक्स करून घेऊया। तर इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। चवीप्रमाणे इथे मीठ घातलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलं। भाज्यांचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। इथे तुम्ही बारीक चिरलेला कोबी घालू शकता, त्याचबरोबर स्वीट कॉर्नचे दाणेसुद्धा घालू शकता। आता इथे मी एक प्लेट घेतले, याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। आता हे जे आपलं पीठ आहे त्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। तुम्ही अर्धा चमचा इथे इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता आणि हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं मी आणि ह्या प्लेटमध्ये काढून घेतलं। व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी कढईमध्ये आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं। यामध्ये मी एक असा स्टँड उलटा करून ठेवला आहे। तुम्ही घरातली एखादी प्लेट किंवा वाटी इथे उलटी करून ठेवू शकता। आता आपण जी प्लेट भरून ठेवली होती पिठाने ती ठेवायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। तर इथे आता साधारण 12 मिनिटं झालेत, आपण पाहूया। तर हे पहा, छान वाफून तयार आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। तर इथे मी हे पूर्ण थंड करून घेतले। आता काढून घेऊया। आधी याच्या कडा सोडवून घ्यायच्यात आणि नंतर याचे पीस कट करून घ्यायचे आहेत। हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता। तर इथे पहा, असे पीस मी कट करून घेतलेत। तर तुम्ही असेच हे चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा मग तुम्ही जशी आपण ढोकळ्याला फोडणी देतो त्याप्रमाणे याला फोडणी देऊ शकता। आज आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत। तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे आणि यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे। आता यावरती हे आपल्या ज्या वड्या आहेत त्या घालायच्या आहेत। एका बाजूने फ्राय झाल्यानंतर मी ह्या उलटून घेतल्यात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊया। तर ह्या ज्या वड्या आहेत त्या वरून अगदी मस्त क्रिस्पी होतात आणि आतून सॉफ्ट होतात आणि चवीला पण खूप छान लागतात। दोन्ही बाजूने मी ह्या अशा छान खरपूस करून घेतल्यात। अगदी कमी तेलामध्ये होणारी अशी ही रेसिपी आहे। तर ह्या वड्या आपण काढून घेऊया। इथे मी टोमॅटो केचपबरोबर सर्व करते, कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता। खूप मस्त असा नाश्ता आहे। तर ही होती आपली नाश्त्याची पहिली रेसिपी। इथे पहा, मी तुम्हाला एक तोडून दाखवते। बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असं हे तयार होतं। आता बनवूया रव्यापासून दुसरी नाश्त्याची रेसिपी। तर इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे,
जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे, थोडंसं आंबट दही ते घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी त्याच दह्याच्या वाटीमध्ये एक वाटी पाणी घेतलं, यातलं थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे। सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलं आणि मिक्स केलं। अजूनही हे घट्ट आहे, तर उरलेलं पाणीसुद्धा इथे मी घातलं आहे। तर इथे मी सगळं 1 वाटी पाणी इथे घातलं। तर मी इथे 1 वाटी दही, 1 वाटी रवा आणि 1 वाटी पाणी असं सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। तर इथे आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते मी। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। इथे आता मी किसलेलं आलं यामध्ये घालते। तुम्ही मिरची आणि आलं याची एकत्र पेस्ट केली तरी चालेल। यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर हे झाकून 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर इथे साधारण 10 मिनटं झाले आहेत, पाहूया, मिक्स करूया। हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे, तर इथे आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तर याचे आज आपण उत्तप्पे बनवणार आहोत, त्यामुळे इथे मी पाणी घालून हे पीठ पहा थोडंसं सैलसर करून घेतलं आहे। इथे आता मी एक विस्कर घेतला आहे, याने आपल्याला हे पीठ छान असं बीट करून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपला जो रवा आणि पाणी आहे सगळं छान एकजीव होईल। तर हे मी असं 3 ते 4 मिनटं छान फेटून घेतलं। तव्यावर घातल्यानंतर आपोआप पसरेल असं आपल्याला हे पीठ हवं आहे। तर हे पीठ आपलं तयार आहे। आता इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा यामध्ये घालते। हे मी इन्स्टंट बनवते म्हणून मी इथे बेकिंग सोडा घातला। तुम्हाला जर बेकिंग सोडा घालायचा नसेल तर तुम्ही हे पीठ रात्रभर फर्मेंट करून सकाळी याचे उत्तप्पे बनवू शकता। आता इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला, यावरती अर्धा चमचा तेल घातलं। तेल व्यवस्थित असं पसरवून घेतलं। यानंतर आता इथे 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। आता वरून बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। यानंतर इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घालते, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही इथे किसलेला गाजरसुद्धा घालू शकता। आता चमच्याने हे आपण प्रेस करूया, म्हणजे ओल्या पिठावर ते पटकन चिटकेल आणि आपण जेव्हा उलटू हा उत्तप्पा तेव्हा निघणार नाही ते। एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण हा उत्तप्पा उलटून घेऊ। तर हा एका बाजूने छान भाजला गेला आहे। आता आपण दुसऱ्या बाजूनसुद्धा भाजूया। याच्यावरती तुम्ही आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर घालू शकता। दोन्ही बाजूनी हा उत्तप्पा छान भाजला गेला आहे, मस्त रंग आला आहे। तर काढून घेऊया आपण। तर अगदी घाईच्या वेळेससुद्धा झटपट बनवू शकता असा हा इन्स्टंट नाश्ता आहे। तर इथे मी हा उत्तप्पा चटणीबरोबर सर्व केला आहे। तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। रव्यापासून बनणाऱ्या नाश्त्याच्या ह्या रेसिपीज तुम्ही नक्की करून पहा। रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।